अफजल खान जेव्हा विजापूरहून निघालेला होता तेव्हा शिवाजी महाराज राहणार का जाणार, जिवंत राहणार की मरणार याच्याबद्दल कोणालाही शंका नव्हती. शंका नव्हतीचा अर्थ असा की शिवाजी महाराज निश्चितपणे मरणार. ही जी पुढची पिढी आहे ना, त्यातलाच कोणतरी उद्या या व्यासपीठावरून असाच कणखर आवाजात बोलताना दिसला पाहिजे. नमस्कार. आकार परिवार आयोजित शिवजन्मोत्सव आज आपण इथे साजरा करतोय. या आदिवासी पाड्यावर 2022 पासून सातत्यानं येत इथं वेगवेगळे उपक्रम करत आलेलो आहोत आणि तुम्ही सगळे त्याला दाद देत असता, सहभागी होत असता. सुरुवात जी या पाड्यावरच्या जी नदी वाहते मध्ये पाड्याला छेदणारी त्या नदीवरच्या पुलाचं निमित्त ठरलं आणि आम्ही इथे आलो. आणि त्यानंतर आज सातत्यानं 4 वर्ष आपल्याकडे या पाड्यावर कार्यक्रम होत आहेत. आज आपण शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम इथे करतोय. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्यांचा जन्मोत्सव साजरा होणार आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आज आपण आपल्या सोबत इथे आवर्जून आलेले आपले जे काही अतिथीगण आहेत त्यांना मी निमंत्रित करतो. त्यांच्या हस्ते हे पूजन होणार आहे. सर्वात प्रथम मी विकासजी महंतांना वर बोलवतोय व्यासपीठावर. प्रथितयश असे उद्योगपती, समाजसेवक आणि त्याचसोबत अशा व्यक्तिमत्वाचे धनी की त्यांना पाहिल्यानंतर साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भास व्हावा असे प्रतिमोदी विकास महंतेजी. जोरदार टाळ्या. त्यांच्यातल्या मोदीत्वाची झलक तुम्हाला पाहायला मिळणारच आहे, ऐकायला मिळणारच आहे. पण सुरुवातीला आपण शिवप्रतिमेचं पूजन करणार आहोत. त्याचसोबत मी प्रसादजी कुलाबकर आणि आमच्या या पाड्याचे सरपंच तुळशीराम भांगरे यांना मी विनंती करतो की व्यासपीठावर यावं, शिवप्रतिमेचं पूजन करावं आणि आपला हा कार्यक्रमाची सुरुवात झाली असं जाहीर करावं. नमस्कार. महाराष्ट्रात एक राजा होऊन गेला. त्याचा उलट नाव जरी घेतलं तरी आयुष्यभर तो जीवाशी खेळला. शतकोटीच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. होय, तो काळ गुलामगिरीने, अत्याचाराने माजलेला होता. यवनांच्या दावणीला आमच्या स्वाभिमानाची लक्तरे टांगलेली होती. दिवसा ढवळ्या आया बहिणींच्या इज्जती लुटल्या जात होत्या. महाराष्ट्राच्या लेकी परदेशात विकल्या जात होत्या. कुठे तळीव अत्याचार, कुठे बलात्कार, तर कुठे मुंडक्यांचे मिनार रचले जात होते. महाराष्ट्र एका जुलमी अंधकारात पडून हुंदके देऊन रडत होता. आणि अशा या तिमिराकडून तेजाकडे नेणारा, अनंत कोटी सूर्याशी बरोबरी करणारा एक हिंदू सूर्य जन्माला आला. गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर, निश्चयाचा महामेरू, बहुती जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत,
पुण्यवंत नीतिवंत वरदवंत हिंदुस्थानचा आराध्य दैवत श्रीमंत योगी जाणता राजा महाराजाधिराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री शिवाजी महाराज की। ए शिवराय, आज ही दिवाळी होळी सणावळी साजरी करतो ना, ही तुझी पुण्याई। राजा तुम्ही जन्माला आला नसतात ना, तर हा महाराष्ट्रच नव्हे तर या हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता। तुमच्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या तुमच्या मावळ्यांनी आमच्यासाठी आपल्या जीवाची होळी केली ना, म्हणूनच आम्ही साजरी करतो ही सणावळी। सर्जा शंभू राजानं धर्मासाठी आपलं बलिदान दिलं नसतं तर एकही सण आम्हाला साजरा करता आला नसता। ए शिवराज, सुखसोयीने सजलेल्या हिंदू धर्माचा अभिमान असणाऱ्या तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या या सणावळीचा पहिला दिवा आम्ही तुमच्या चरणी लावतो राजा, तुमच्या चरणी लावतो। देवळातला दिवा, वंशातली पंटी, मंदिरातला देव आणि जगातला हिंदुस्थान आज सुरक्षित आहे तो एकाच नावाखाली, सिंहासनाधीश्वर छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री शिवाजी महाराज की, छत्रपती श्री संभाजी महाराज की। मित्रांनो, संभाजी महाराजांवर फक्त 2 मिनिटं घेतोय आपली। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, तुमच्या तेजाने तळपतो पुरंदरचा माथा, सह्याद्रीच्या कडे कपारी सांगतात तुमच्या पराक्रमाची गाथा। पाहुनी शौर्य तुमचे मृत्यूही नतमस्तक झाला। शंभूराज, मृत्यूला नमवून तुम्ही मृत्युंजय झालात, राज मृत्युंजय झालात। 1 फेब्रुवारी 1689, इतिहासाचा काळा दिवस, इतिहासाचा काळा दिवस। सह्याद्रीच्या सिंहाचा छावा, सह्याद्रीच्या सिंहाचा छावा शत्रूच्या ताकदीने नव्हे तर आपल्याच गद्दाराच्या विश्वासघाताने पकडला गेला। देह कैद झाला पण स्वराज्याचा आत्मा अमर राहिला, हिंदुत्वाचा आत्मा अमर राहिला। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र उन्नति का दिव्य स्वप्न मिटा नहीं। दोनों पैर कटे शंभू के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कटे तो क्या हुआ सत्कर्म कभी रुका नहीं। जीभा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी का बेटा था वह गलत राह पर चला नहीं। वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो इस संसार को। कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है, अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है। मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है दूजा दुनिया में कोई जैसे शंभू राजा था, जैसे शंभू राजा था, जैसे शंभू राजा था। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की। खूप खूप धन्यवाद। तर यापुढे या पाड्यावरचे जे भविष्यातले वक्ते आहेत ते आपल्या समोर येणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा, त्यांचं चरित्र ते त्यांच्या चिमुकल्या ओठांनी, त्यांच्या अडनिड्या शब्दांनी आपल्या समोर मांडणार आहेत। ही जी मंडळी आहेत 1ली ते 4थी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात, त्यांना ऐनवेळी सांगितलं की तुम्हाला शिवाजी महाराजांवर काहीतरी बोलायचंय आणि त्यातही त्यांनी जो काही प्रयत्न केलाय तो तुमच्या समोर असेल। ह्यात यश तुळशीराम भांगरे। नमस्ते, माझे नाव यश तुळशीराम भांगरे, मी 1ली शिकतो दमणगंगेच्या तीरावर असलेले दासपाडा हे माझे गाव। सुंदर आणि निसर्गाने नटलेले
स्थापना केली. त्यांच्या राज्यात सर्वांना समान वागणूक मिळत असे. लोक सुखी व आनंदी होते. शेतकरी महिला सुरक्षित होते. शिवरायांचा ठोर प्रताप, शिवरायांचा ठोर रूप, शिवाजी महाराजांना कोटी कोटी वंदन. छत्रपतींच्या या प्रतिमेला, त्यांच्या स्मृतींना वंदन करूया. आणि यानंतर इयत्ता पहिलीचीच आमची विद्यार्थिनी कार्तिकी अनिल गाडर ही आपल्या समोर येत आहे. छत्रपती शिवरायांबद्दल 2 शब्द ती आपल्या बोबड्या वाणीने सांगणार आहे. कार्तिकी गाडर, इयत्ता पहिलीची विद्यार्थी. मराठी माणसाच्या जीवनात आनंद पेरणाऱ्या छत्रपती शिवरायांना जयंती निमित्त मानाचा मुजरा करून माझ्या भाषणाला सुरुवात करते. माझे नाव कार्तिकी अनिल गाडर आहे. मी पहिली शिकते. आज 19 फेब्रुवारी लाडक्या शिवरायांची जयंती. माझी आई लाडक्या शिवरायांबद्दल माहिती सांगते. मराठी माणसाच्या जीवनात आनंद पेरणाऱ्या छत्रपती शिवरायांना जयंती निमित्त मानाचा मुजरा करून माझ्या भाषणाला सुरुवात करते. माझे नाव कार्तिकी अनिल गाडर आहे. मी पहिली शिकते. आज 19 फेब्रुवारी लाडक्या शिवरायांची जयंती. माझी आई लाडक्या शिवरायांबद्दल माहिती सांगते. चल, थँक्यू सगळ्यांना. धन्यवाद. यानंतर इयत्ता तिसरीचा विद्यार्थी रिषभ अमोल धनगरे हा आपलं मनोगत या ठिकाणी ठेवणार आहे. रिषभ अमोल धनगरे. 19 फेब्रुवारी आहे खूपच भारी, कारण याच दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. म्हणून हा दिवस शिवजयंतीवर म्हणून आपण साजरा करतो. मी रिषभ अमोल धनगरे शिवजयंतीवर माझे विचार मांडणार आहे. शिवराय वयाने लहान असताना त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. देवालयात जमलेल्या मावळ्यांचा सोबत शिवरायाने स्वराज्याची प्रतिज्ञा केली. शिवबांना कोटी कोटी वंदन. धन्यवाद. अत्यंत साहेब कमी कालावधी आम्हाला मिळाला खरं तर विद्यार्थ्यांना या भाषणाची तयारी करण्यासाठी. तरी अगदी त्यांच्या बोबड्या वाणीने या ठिकाणी ते आपलं मनोगत ठेवत आहेत. यानंतर इयत्ता तिसरीचाच विद्यार्थी आहे मनोज भांगरे. हा विद्यार्थी आपल्यासमोर पुन्हा एकदा छत्रपतींच्या बद्दल 2 शब्द सांगत आहे. मनोज भांगरे. नमस्ते, माझे नाव मनोज महेंद्र भांगरे आहे. शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे आपल्यासाठी खूप आनंदात म्हणजे आनंदाची दिवाळीच आहे. आज मी शिवाजी महाराजांची शूरता आणि वीरता सांगणार आहे. मावळे राहण्यात लोकांना माळवे म्हणता इमानी कष्टाळू होते. काटपणात त्यांचा हात कोणी धरत नसे, पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते. रयला वाली कोणी नव्हता. दुष्टी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे, पण ते सुलतानी राजवटीने. यानंतर इयत्ता 4थीचा विद्यार्थी संदीप चिखले हा आपल्या समोर मनोगत व्यक्त करेल. इयत्ता 4थीचा संदीप चिखले. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे विद्यार्थी मित्र, चातकाप्रमाणे शब्द ऐकण्यासाठी आतुर झालेले सर्व श्रोतक सर्वांना प्रथम माझा नमस्कार. माझे नाव संदीप भास्कर चिखले आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाचा पाडा येथे इयत्ता 4थीत शिक्षण घेत आहे. आज मी तुमच्याशी एका अशा महान राज्याबद्दल बोलणार आहे ज्याचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भागवाटी वाचून त्यांचा ललाटी शोभला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला. महाराष्ट्रात असा एक
छत्रपती शिवाजी महाराज झाला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ माजत होत्या. मुघलांच्या कैदेत लाखो सैनिक खितपत पडले होते. स्वातंत्र्याची अब्रू लुटली जात होती. अनेक बायकांचा कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्यास कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थिती महाराष्ट्रात भूमीला हवा होता. एक झंकार जगमगता पेटता अंगाराने अखेर ती वेळ आली. सह्याद्रीच्या गरजा झाल्या. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्माला आला. सिंह जन्माला आला. शिवाजी महाराज नाही सिंह जन्माला आला. सिंह मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजांना. शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते. त्यांच्याकडे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्कलंक चारित्र्य होते. त्यांनी स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराज हे आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता ते घरदार विसरून आपल्या मावळ्यांसोबत दिवस रात्र झटकायचे. त्यांनी स्वराज्य निर्माण केले. जय शिवाजी, जय भवानी. धन्यवाद धन्यवाद. खरं तर अत्यंत कमी कालावधी साहेब आम्हाला मिळाला, परंतु एक जर आपण मानसशास्त्रीय दृष्ट्या जरी बघितलं तर इथल्या ज्या काही संसाधनं आहेत, इथली जी पुरेशी कुठली व्यवस्था नसताना हे विद्यार्थ्यांमध्ये जी असणारी बौद्धिक चमक आहे, त्यातून एक हे सिद्ध करतात की बुद्धिमत्ता ही कोणाची मालकी नाही. जर संधी मिळाली तर त्या संधीचं नक्कीच सोनं करणारे असे आमचे विद्यार्थी आहेत. आपण सर्वांनी त्यांचे बोबडे बोल ऐकून घेतलेत, त्यांना दाद दिलीत, त्याबद्दल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाच्या पाड्याच्या वतीने सर्वांचे खूप खूप असे आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. धन्यवाद. मंडळी नमस्कार. प्रभाकर सूर्यवंशीजींच्या आकार डिजिनाईनच्या माध्यमातून आज आम्ही इकडे आहोत. माझ्या मते 2024 सालच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला देखील आम्ही इथे होतो. काही जण इकडे असतील किंवा सगळेजण सुद्धा असू शकतात. म्हणजे इथे जे पाड्यातली मंडळी बसली आहेत ती होते का? तुम्ही सगळे आठवत आहे पाहिल्याचं? प्रभाकर सूर्यवंशी यांचं नावच इतकं सुंदर आहे की सूर्याची प्रभा असं म्हणतात. आणि प्रभाकर सूर्यवंशी काय नाव मिळालं बघा ना, नाव आडनाव. तर अशी ही व्यक्ती, एक पाडा त्या व्यक्तीच्या नजरेत येतो. तसा अनेकांच्या येतो, पण अनेकांच्या आल्यानंतर पुढची काही पावलं पडत नाहीत. त्यांच्या मात्र हा पाडा नजरेत आल्यानंतर पुढची पावलं पडली. आणि गेल्या 4 वर्षांमध्ये कितीतरी काम या ठिकाणी झालेलं आहे. त्याची मी आता पूर्ण उजळणी परत करत नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सर्वप्रथम मी आत्ता इथे या मंचावरती ज्या छोट्या 4-5 मुलांनी फार सुंदर भाषणं केली त्यांचं अभिनंदन करतो. आणि इकडे संचालक सारखं म्हणत होते त्यांचे बोबडे बोल बोबडे बोल. आणि मला सांगायला आवडेल की त्यातलं कोणीच बोबडं बोललं नाही. इतकं अस्खलित सुंदर त्यांचं बोलणं होतं की मी बघत होतो बोबडं बोलणारा कोण येत आहे, पण कोणीच आलं नाही. खूप छान. आणि ज्यांनी पूर्ण भाषण केलं त्यांचं अभिनंदन. जे मध्ये विसरून थांबले त्यांचं अभिनंदन. कारण तिथून उठून मंचावर येणं, हातात माईक घेणं आणि बोलायला सुरुवात करणं यालाच खूप हिंमत लागते. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, तुमच्या आईवडिलांचं अभिनंदन, तुमच्या शिक्षकांचं अभिनंदन. आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा कार्यक्रम आपण जसा एखादा वाढदिवस आपण वाढता करतो की नाही, वाढदिवस नेहमी वाढता करतात. म्हणजे वाढदिवसाच्या तारखेच्या आधी वाढदिवस करत नाहीत. इथे लिहिलंय, होय मी हिंदूच. आपल्या सनातन धर्मामध्ये वाढदिवस मुळात मध्यरात्री आदल्या दिवशीच्या 12 वाजता पण करत नाहीत. सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा तो दिवस सुरू होतो असं आपला धर्म सांगतो. म्हणजे तुमचा वाढदिवस, म्हणजे महाराजांचा वाढदिवस 19 फेब्रुवारीला होता, तर तो 19 फेब्रुवारीच्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्योदय झाला तेव्हा त्यांचा तो वाढदिवस खरंच सुरू झाला. आंग्ल लोकांनी आपल्याला शिकवलं. आणि मध्यरात्री 12 वाजता जेव्हा बाहेर अंधार असतो त्यावेळेला आपण वाढदिवस साजरा करतो. आणि त्या अंधारामध्ये सुद्धा मेणबत्त्या पेटवून त्या मेणबत्त्या विझवतो. आणखीन त्या अंधारात पण अंधार करतो आणि आपला वाढदिवस साजरा करतो. हे अत्यंत चुकीचं आहे. जर म्हणायचं असेल की आम्ही हिंदू आहोत, जर म्हणायचं असेल की आम्ही सनातन धर्माचे पाईक आहोत, तर आपल्या धर्मात ज्या पद्धतीने गोष्टी सांगितल्या त्या हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये व्हायला पाहिजेत. आजच्या या शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये मी विकासजींचे आभार मानतो. ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवातीला आपल्या मंचाचा मंचपणा, सगळा पंच त्यामध्ये एवढा जबरदस्त होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सादर केलं, त्यांनी संभाजी महाराजांना सादर केलं. आणि फार सुंदर पद्धतीने एका अप्रतिम अटायरमध्ये, अप्रतिम पोशाखात, अप्रतिम व्यक्तिमत्वाला ते रिप्रेझेंट करतायत.
म्हणून त्यांचं मी मुद्दाम उल्लेख आणि अभिनंदन करीन. आणि कुठलाही कागदाचा कपटा समोर न घेता त्यांनी जे अस्खलित भाषण केलं त्याबद्दल त्यांना द्यावेत तितके धन्यवाद आहे. आजच्या या कार्यक्रमात माझं बोलणं मी जरा मर्यादित ठेवणार आहे आणि गाण्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे. कारण गाणी ही शब्दांपेक्षाही जास्ती अंतःकरणापर्यंत पोहोचतात आणि ही गाणी अशा माणसांच्या लेखणीतनं स्रवलेली आहेत. मग ते कुसुमाग्रज आहेत, स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत, राम गणेश गडकरी आहेत. या अशा प्रतिभासंपन्न माणसांनी लिहिलेली गीतं छत्रपती शिवाजी महाराजांवरती, ती लताबाईंनी गायलेली गीतं, याच्याहून जास्ती काय पाहिजे. ज्यांनी सुंदर भाषण केलं आणि ज्यांनी नाही केलं अशा सगळ्या मुलांना माझं एक आवाहन आहे की जरा शांत बसा. आणि तुम्हाला अशी मजा येऊन जाईल एक तासानी की तुम्ही शांत बसल्याचा पश्चात्ताप होणार नाही. जे चुळबुळ करतील आणि शांत बसणार नाही त्यांना मी ते मंचावरती बोलून भाषण करायला लावीन. चालेल? अजिबात बोलायचं नाही शेजारच्याशी, समोर बघायचं. हा, ही ताई खूप छान गाणं म्हणते आणि दादा खूप छान गाणं म्हणतो. मी आमच्या कार्यक्रमाची थोडक्यात 2 ओळीत ओळख करून देतो. आमचा कार्यक्रम हा मुळात गंधार हा कार्यक्रम आहे. गेली जवळजवळ 1990 पासून, म्हणजे गेली 36 वर्ष हा कार्यक्रम सुरू आहे. गेल्या 36 वर्षांमध्ये 2000च्या वर आमचे कार्यक्रम झाले भारतात, भारताच्या बाहेर, दुबई, कतार आणि अशा अनेक ठिकाणी. आमची एक मुख्य ओळख म्हणजे माझ्या संस्थेनं आपण जी दिवाळी पहाट करतो की नाही, ती मुंबईतली पहिली वहिली दिवाळी पहाट शिवाजी मंदिरमध्ये 1995 साली केली. 1995च्या अगोदर अशा प्रकारची भावसंगीताची पहाट कुठेही होत नव्हती. जर तुम्ही 1995च्या दिवाळीचा लोकसत्ता किंवा मटा काढून बघितलात तर त्यामध्ये एकमेव जाहिरात तुम्हाला दिसेल, षड्जपंचम आणि कालनिर्णय प्रस्तुत दिवाळी पहाट. आणि त्या वर्षानंतर मग दिवाळी पहाटचं पेव फुटलं. आता तर घरोघरी पण दिवाळी पहाट होतात. आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. छत्रपती शिवाजी महाराजांची आपण जयंती साजरी करतो. 1630 साली जन्म झालेल्या माणसाची, ज्याची 400वी जयंती अजून 4 वर्षांनी आपण साजरी करू. एखाद्या माणसाची जयंती असो किंवा पुण्यतिथी असो, आपण का साजरी करतो हा प्रश्न आपल्या अनेकांच्या मनामध्ये अनेकदा येत असेल. हा प्रश्न येण्याचं कारण ज्या पद्धतीनं ही जयंती साजरी होते, ज्या पद्धतीनं 19 तारखेला मुंबई, पुण्यात प्रत्येक शहरात मोठ्या मोठ्या ट्रकवरून, माणसाच्याही उंचीपेक्षा जास्त उंचीच्या स्पीकर्सवरून शिवाजी महाराजांशी संबंध नसलेली ढंढणा गाणी लावून काय जयंती साजरी झाली हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो. आणि जयंती किंवा पुण्यतिथी का साजरी करतात त्याचं एक छोटंसं कारण असं आहे की त्या माणसाचा जन्म मानवी जन्म असल्यामुळे 50 वर्षांचा असतो. छत्रपती शिवाजी महाराज किती जगले? 50 वर्ष जगले. 1630 ते 1680. 50 वर्ष जगलेल्या माणसाने काय वंडर केलं, त्याची आठवण, त्याच्या गुणांपैकी एक गुण, त्याच्या गुणांपैकी 0.001% गुण आपल्यामध्ये यावा यासाठी ही जयंती आपण साजरी करतो. तुमच्यासारख्या शाळेतली एक गंमत आहे, शिक्षकांनी सांगितलं मुलांना की छत्रपती शिवाजी महाराजांवरती निबंध लिहून आणा. बरोबर? सगळेजणांनी निबंध लिहून आणले, 2-2, 3-3 पानी छान. एक असा हुशार मुलगा होता, त्यांनी सरांना कागद दिला, त्या कागदावरती एकच ओळ होती. सरांनी विचार केला, अरे हा मुलगा तर हुशार मुलगा आहे आणि निबंध कसा काय लिहिला नाही. म्हणून सरांनी वाचायला घेतला कागद. तर त्या कागदावर असं लिहिलं होतं की आज छत्रपती शिवाजी महाराज हयात असते तर ते 396 वर्षांचे असते आणि ते काहीही करू शकले नसते. ही गोष्ट खरी आहे ना? एखादा माणूस आज असता तर, असा जेव्हा आपण विचार करतो, या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या 50 वर्षांमध्ये काय केलं हे कळण्यासाठी त्यांचा जन्म झाला तेव्हा परिस्थिती काय होती हे थोडक्यात बघणं गरजेचं आहे. आत्ता ज्यांचे आपण शब्द ऐकले
ओम नमोजी आद्या. 1296 साली ज्यांनी समाधी घेतली आळंदीमध्ये त्या संत ज्ञानेश्वरांचे शब्द. 1296 म्हणजे 13वं शतक. या 13व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजी नावाचा एक माणसाचं नाव आणि माणसासारखा देह असलेला पण अत्यंत पशु असा माणूस असलेला भारताच्या वायव्येकडनं भारतामध्ये घुसला, भारतावरती हल्ले केले आणि त्यांच्या पंथात, त्यांच्या धर्मात ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की परधर्मातल्या लोकांशी कसं वागायचं असतं त्याचा त्याने अवलंब केला. भारतामध्ये प्रचंड नृशंस हत्याकांड केली. घुसत 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 आतमध्ये आला, पार दक्षिणेपर्यंत गेला त्याचा सेनापती मलिक काफूर. त्यांच्या अन्याय अत्याचारांच्या वर्णनानं एखाद्याची बुद्धी थिजून जावी, आपण कल्पना पण केली नसेल अशा प्रकारचे अन्याय अत्याचार त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत. ते अन्याय अत्याचार त्यांनी केले आणि काही जाणकार असं म्हणतात की ज्ञानेश्वरांनी 22व्या वर्षी समाधी घेतली त्याला आध्यात्मिक कारणं असतील, पण वायव्येकडनं येणाऱ्या भयंकर मती गुंग करणाऱ्या, अत्यंत हृदय विदीर्ण करणाऱ्या अशा बातम्यांमुळे संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. 13व्या शतकातले संत ज्ञानेश्वर, त्याच्यानंतर काही वर्षात त्यांचे समकालीन संत नामदेव महाराज, नामदेव महाराजांचे संत चोखामेळा शिष्य, संत चोखामेळा आणि संत परिसा कुंभार, परिसा भागवत असे त्यांना शिष्य लाभलेले होते. महाराष्ट्रामध्ये ही संत मालिका सुरू होती. महाराष्ट्रातल्या मातीत संत जन्म घेत होते, देवाचं ईश्वराचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवत होते. कारण जे स्वाऱ्या करत होते ना ते तुमचं धर्मांतर करत होते आणि धर्मांतरापासून त्यांना रोखण्यासाठी माणसाला मुळात आपल्या धर्माबद्दल प्रेम हवं. आपल्या धर्माबद्दल प्रेम हवं असेल तर आपल्या परमेश्वराची भक्ती करता यावी. आपला परमेश्वर कोण आहे, काय आहे, कसा आहे, काय आहेत त्याच्या आयुष्यातले किस्से हे माहिती असावं असं म्हणून हे संत कीर्तन करायचे. संत नामदेव महाराज उत्कृष्ट कीर्तनकार होते, संत एकनाथ महाराज उत्कृष्ट भारुडकार होते, संत तुकाराम महाराज उत्कृष्ट कीर्तनकार होते. समाजाच्या व्यथा कथा ते मांडत होते आणि महाराष्ट्रामध्ये हा देव धर्म भक्ती जागृत ठेवत होते, जेणेकरून या मुसलमान सरदारांच्या स्वाऱ्यांपुढे आपला समाज झुकू नये, आपल्या समाजाचं धर्मांतर होऊ नये. आणि अशामध्ये शहाजी महाराजांनी स्वराज्यासाठी एक पहिला प्रयत्न करून बघितला. शहाजी महाराज, शिवाजी महाराजांचे पिताश्री, आदिलशहाचे सरदार. कारण त्या काळी दुसरा पर्याय नव्हता. जर तुम्हाला रोजीरोटी कमवायची असेल तर कोणाच्या तरी पदरी नोकरी करणं गरजेचं होतं. म्हणून शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाकडे नोकरी करत होते. पण त्यांच्या देखील मनामध्ये हा स्वातंत्र्याची कल्पना जन्म घेऊन त्यांनी एक प्रयत्न करून बघितला, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यांच्या पत्नी जिजाबाईंच्या मनामध्ये रुखरुख राहून गेली. जेव्हा जिजाबाई विजापूरला राहू शकत नव्हत्या काही धोक्यांमुळे, म्हणून तेव्हा शहाजी महाराजांनी आपल्या एका विश्वासू सरदारासोबत त्यांना शिवनेरीला पाठवलं. शिवनेरीवरती आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि या छोट्या बाळाला या जिजाबाईंनी कुठली सुंदर सुंदर गाणी शिकवली, अभंग शिकवले, रामकृष्णांची चरित्र ऐकवली, जेणेकरून त्यांच्या मनात त्या शूरांविषयी काही आदर निर्माण व्हावा. हे सगळं होण्यासाठी, या शिवाजींचा जन्म होण्यासाठी या संतांचं परमेश्वराकडे एक भारूड होतं, एक विनंती होती, एक कळकळीची विनंती होती. या पाचही संतांनी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, हे 5 संत या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतले त्यांनी शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधी. आणि या 5ही संतांच्या विनवणीमुळं कदाचित त्या परमेश्वराच्या हृदयाला पाझर फुटला असावा. त्यातलं एक मोठं नाव होतं संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज या महाराष्ट्रातला फार मोठा संत होता, पण त्याच्या तो सावकार होता. तुम्ही मालिकेत पाहिलं असेल, एक सावकार, एका गावातला एक सावकार इतका प्रसिद्ध का बरं व्हावा? या महाराष्ट्रात दर 12 मैलावरती भाषेचा लहेजा बदलतो, तसंच दर गावात सावकार असतात. मग एक सावकार इतका सुप्रसिद्ध का व्हावा? तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक फार भयानक असं दुष्काळाचं सत्र सुरू झालं. इतका भयानक दुष्काळ की तसा त्यापूर्वी कधी झाला नव्हता. अशी नजरेसमोर माणसं पटापटा मरून पडत होती, गुरं मरून पडत होती. आणि त्या दुष्काळामुळं तुकाराम महाराजांनी आपल्या कपाटांमध्ये ठेवलेली, सावकार म्हणून त्यांचं काम होतं ना, त्यांच्या कपाटामध्ये जडजवारी होत्या, लोकांच्या शेतं होती गहाण ठेवलेली, दागिने होते, ते सगळ्या गावकऱ्यांमध्ये लुटवून टाकले. आणि एका क्षणात हा सावकार तुकाराम भिकारी तुकाराम झाला, अक्षरशः रस्त्यावर आले. पण तोच क्षण होता त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा
तुकाराम एक सावकार न राहता जगद्गुरु संत तुकाराम महाराज झाले. त्यांनी केलेली एक सुंदर रचना आपण ऐकूया आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये पहिल्या प्रथम तुकाराम महाराजांची सुंदर आठवण सुंदर शब्दांमधून. ओंकार ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू. मकार महेश जाणियेला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न. ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न. तो हा गजानन माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. पहावी पुराणी व्यासांची या. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान.